नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. राज्य सरकारच्या विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपपोलीस महासंचालक DGP अलक मोहन यांनी आज बुधवारी बेळगावला भेट दिली. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयाच्या ठिकाणी त्यांचे पोलीस इतमामात शानदार स्वागत करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गुळेत आणि शहर पोलीस आयुक्त सिद्धरामप्पा यांच्यासह शहर व जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. हिवाळी अधिवेशनाच्या तयारीसाठी जिल्हा प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. यासाठी कामे नेमून दिलेल्या अधिकाऱ्यांची वारंवार बैठक घेऊन कामांचा अहवाल जाणून घेतला जात आहे. तर दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन अतिरिक्त खर्च टाळण्यासाठी प्रयत्न करत आहे. राज्यामध्ये यंदा दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. बहुतांश तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यात आला आहे. यातच राज्य सरकारचे हिवाळी अधिवेशन बेळगाव येथील सुवर्ण विधानसौध येथे दिनांक 4 डिसेंबर पासून सुरू होत आहे. कर्नाटक सरकारकडून बेळगावमध्ये कर्नाटक विधिमंडळाचे अधिवेशन भरवले जाते. यावर्षी सोमवार दिनांक 4 डिसेंबर पासून अधिवेशन होणार असून प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही मराठी भाषिक आपले प्रति अधिवेशन भरवून मराठी भाषिकांची एकी दर्शवणार आहेत. परवानगी मिळाली नाही तरी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महामेळावा यशस्वी करणारच असा निर्धार मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत करण्यात आला. बेळगाव महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा घेण्यासाठी महापौर शोभा सोमनाचे यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे बुधवार दिनांक 29 रोजी महापालिकेची सभा होणार हे निश्चित झाले आहे. या सभेमध्येही विविध विषयावर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. फाईल गायब प्रकरण, खाऊ कट्टा यासह इतर विषयांवर खडाजंगी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावरच ही सर्वसाधारण सभा होणार असल्याने या सभेतील पडसाद अधिवेशनात देखील उमटण्याची शक्यता आहे. विद्युत बिलासाठी मीटर रीडिंग घेताना अडथळे दूर व्हावेत यासाठी शहरात स्टॅटिस्टिक मीटर हेस्कॉमतर्फे बसवले जात आहे. मीटर बसवणे पूर्णपणे मोफत असतानाही मीटर बसवणारे खासगी कंपनीचे कंत्राटी कामगार नागरिकांकडून 100 ते 300 रुपये सक्तीने वसूल करत आहेत. नागरिकांनी कामगारांना मीटर बसवल्यानंतर खुशाली अथवा कोणत्याही प्रकारचे पैसे देऊ नयेत असे आवाहन हेस्कॉमतर्फे करण्यात आले आहे. सरकारकडून विद्यार्थ्यांसाठी मोफत बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली असली तरी विद्यार्थ्यांना वेळेत बस सोडत नसल्याने शैक्षणिक नुकसान होत आहे. याची त्वरित दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने विद्यार्थ्यांसाठी आवश्यक प्रमाणात बस व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी करत स्वराज्य युवा दलाकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. भगवे वादळ युवक संघाच्या गडकोट मोहिमेदरम्यान माहुली गडावर एक महिला गड उतरताना जखमी झाली. त्या महिलेला बेळगावच्या भगवे वादळ संघाच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने सुखरूप गडावरून खाली आणण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा भगवे वादळ युवक संघ बेळगाव पासून किल्ले ताळागड, घोषाळगड, औचितगड, कर्नाळा विकटगड, पेबचा किल्ला व किल्ले माहुली गड या ठिकाणी गड मोहिमेसाठी गेले असता किल्ले माहुली गडावर एक महिला जखमी झाली. त्या महिलेला गडावरून पायथ्यापर्यंत भगवे वादळ युवक संघांच्या कार्यकर्त्यांनी सुखरूप खाली नेऊन योग्य ते उपचार केले. बसवनकुर्ची येथील शिवशक्ती युवक मंडळाच्या वतीने दीपावली निमित्त एका माणसाने बैलगाडी ओढण्याची अनोखी शर्यत आयोजली होती. कलमेश्वर मंदिरासमोर मंगळवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी याचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यतीमध्ये अनेक हौशी तरुणांनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता. ही स्पर्धा पाहण्यासाठी बसवनकुर्ची गावातील नागरिकांच्यासह आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके देण्यात आली. यावेळी मुरगेंद्र गौडा पाटील, बसवराज मुदगेकर, बाबू बेडका, संजू गुंडू हणमण्णावर आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते. विठ्ठलदेव गल्ली शहापूर येथील श्री नामदेव देवकी संस्थेच्या
श्री विठ्ठल मंदिरात आज बुधवार दिनांक 22 नोव्हेंबर रोजी पहाटे कार्तिक शुद्ध दशमी निमित्त भगवंताला काकडा अभिषेक महाआरती करण्यात आली। सायंकाळी 7 वाजता मंदिरामध्ये भगवंताच्या पादुकांची दिंडी प्रदक्षिणांचे आयोजन करण्यात आले आहे। तसेच उद्या गुरुवारी कार्तिक शुद्ध देव प्रबोधिनी एकादशी निमित्त व संत शिरोमणी नामदेव महाराज जयंती निमित्त मंदिरात पहाटे काकडा व सायंकाळपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। उत्तराखंड येथील बोगद्यात अडकलेल्या 40 कामगारांना वाचवण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या मदत कार्यामध्ये बेळगावच्या L&T कंपनीचे पथक महत्त्वाची भूमिका निभावत आहे। बेळगावच्या 24 तास पाणीपुरवठा प्रकल्पासाठीचे रोबोटिक कॅमेरे वापरून बोगद्यात अडकलेल्या कामगारांचे लाईव्ह फुटेज मिळवण्यासह मदत कार्यावर नजर ठेवली जात आहे। बोगद्यात अडकून पडलेल्या 40 कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी बेळगावच्या 2 अभियंत्यांना उत्तराखंड येथे पाचारण करण्यात आले आहे। सदर अभियंत्यांची नावे दवदीप खडरा आणि भालचंद्र किल्लारी असे आहे। ड्रायव्हिंग लायसन्स आणि RC बुक यापुढील काळात वाहनधारकांना नव्या स्वरूपात उपलब्ध होणार आहे। स्मार्ट कार्डमध्ये चिप तसेच QR कोडचा समावेश केला जाणार असल्याने याद्वारे वाहन तसेच वाहन चालकाची संपूर्ण माहिती समजणे शक्य होणार आहे। पुढील वर्षापासून या स्मार्ट कार्डच्या वितरणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे। 2009 साली स्मार्ट कार्ड वितरणाला सुरुवात झाली होती। मागील 15 वर्षात राज्यात 2 कोटी ड्रायव्हिंग लायसन्स आणि RC बुक वितरण करण्यात आली आहेत। अथणी तालुक्यातील हलकी येथे शेतामध्ये गांजा पिकवणारा महादेव चन्नप्पा हत्तरकी वय वर्षे 36 याला आयळगी पोलिसांनी छापा टाकून अटक केली। यावेळी त्याच्याकडून 53 किलो गांजा जप्त केला। हत्तरकी याने आपल्या मक्याच्या पिकामध्ये गांजा लावून उत्पादन काढत होता। याची माहिती आयळगी पोलिसांना मिळाली होती। त्याद्वारे पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला। यावेळी 56 किलो गांजाची झाडे जप्त केली। पॅलेस्टाईन येथील हमास या आतंकवादी संघटनेने इस्रायलवर अत्यंत भीषण हल्ला करून 1400हून अधिक लोकांची निर्घृण हत्या केली। शेकडो महिलांवर बलात्कारसह लहान कोवळ्या मुलांचा शिरच्छेद करण्यात आला। अशा राक्षसी हमासला तात्काळ आतंकवादी संघटना घोषित करावे आणि हमास तसेच तिला पोसणाऱ्या पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ देशभर मोर्चे काढणाऱ्यांवर आणि आंदोलने करणाऱ्यांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे केंद्रीय गृहमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन हिंदू जनजागृती समितीच्या वतीने निप्पाणी येथील तहसीलदार मुझफ्फर बळीगार यांना देण्यात आले। मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यापासून रस्सीखेच सुरू असून त्याचीच राज्यभर चर्चा आहे। पण राज्यात दुष्काळ पडला असून जनता त्रस्त झाली आहे। शेतकऱ्यांच्या प्रति काळजी करण्याचे सोडून आपल्या अंतर्गत राजकारणात शेतकऱ्यांच्या समस्येचा काँग्रेस सरकारला विसर पडला आहे। राज्यात सत्तेवर आलेले काँग्रेस सरकार हे शेतकऱ्यांप्रती अत्यंत निष्काळजी आहे। अंतर्गत राजकारण सोडून शेतकऱ्यांच्या रक्षणासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा। केंद्र सरकारच्या नियमानुसार दुष्काळग्रस्त पीडित शेतकऱ्यांना मदत निधी देण्यात यावा अशी मागणी माजी मंत्री अरविंद लिंबावळी यांनी केली आहे। बेळगाव जिल्ह्यामध्ये अथणी आणि कागवाड तालुक्यात भयानक दुष्काळ पडला आहे। पाण्याची सोय नसल्याने शेकडो एकरातील पिके करपू लागली आहेत। दरम्यान राज्य सरकारने दुष्काळ घोषित केला असून दुष्काळी मदतीच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत। दुष्काळी निधी देऊन शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे। चन्नम्मा चौक गणपती मंदिर रिक्षा स्टँड जवळील जिल्हा रुग्णालय संरक्षण भिंतीजवळून घालण्यात आलेल्या जलवाहिनीला गळती लागली आहे। गेल्या 4 महिन्यापासून सुरू असलेल्या या गळतीमुळे जवळपास लाखो लिटर पाणी वाया जात आहे। रिक्षा चालकांकडून या बाबतीत संबंधित पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांना माहिती दिली आहे, मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे। वाया जाणारे पाणी पाहून जवळच असलेल्या शौचालय चालकाकडून यामध्ये मोटर बसवून पाण्याचा उपयोग करून घेतला जात आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।
आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.